सालाबादप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्तानं ओम साई ग्रुप परिवाराच्या वतीनं राहुरी ते श्री क्षेत्र शिर्डी पायी पालखी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात रवाना झाला। सकाळी राहुरी शहरातून मोठ्या भक्तिमय वातावरणातून साईबाबा यांच्या पालखीचं पूजन करून शिर्डीकडे प्रस्थान झालं। शिवसेना ठाकरे गटाचे उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, मुन्ना तनपुरे, राजेंद्र गुंजाळ, विजय मुथा, अमृत उदावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे। या सोहळ्याला तब्बल 12 वर्षांची परंपरा आहे। सकाळपासून शहरातील शेकडो भाविक या पालखीमध्ये सहभागी झालेत। फटाक्यांची आतिषबाजी करत साईनामाच्या गजरात भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा मार्गस्थ झालाय। यावेळी राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, साहेबराव तनपुरे, चंद्रकला तनपुरे, रावसाहेब चाचा तनपुरे, गोवर्धन तनपुरे, नितीन तनपुरे, सचिन म्हसे, निलेश तनपुरे, कैलास कोहकडे, ओमकार खेवरे, अशोक खेवरे, शंतनू गुंजाळ, विलास तनपुरे, अमोल गागरे, अजिंक्य शेटे, सुनीता खेवरे, राखी तनपुरे, माधवी तनपुरे, शोभा गुंजाळ, राजेंद्र तनपुरे, भारती तनपुरे, सोमनाथ कुलकर्णी, योगेश शिंदे, महेश कोहकडे, डॉक्टर ज्योती कोहकडे, सोन्याबापू जगधणे, शरद नाना तनपुरे, अशोक पवार, एकनाथ खुळे, धनंजय आढाव, सुरेश पोटे आदींसह साईभक्त यावेळी उपस्थित होते। राहुरी ते शिर्डी साई ग्रुपच्या वतीनं 12 वर्षापासून म्हणजे आज 12 वर्षात पदार्पण केलं। आम्ही राहुरी ते शिर्डी ही पायी दिंडी काढत असतो। या दिंडीसाठी सर्व भक्त हजारोच्या संख्येत या ठिकाणी उपस्थित होतात। अगदी खेळीमेळीच्या आनंदाच्या वातावरणात आम्ही राहुरीवरून शिर्डीला जातो। हे सगळं नियोजन करण्यासाठी आमचे सदस्य मुन्ना शेठ तनपुरे, राजू शेठ गुंजाळ, विजय मुथा, अमृत उदावंत व सर्व बाकीचे सहकारी आम्हाला मदत करतात। अनेक ठिकाणी आम्हाला महाप्रसादाचा लाभ देतात। आमच्या दिंडीत जेंट्सपेक्षा लेडीजची संख्या मोठ्या प्रमाणात असते व या दिंडीची म्हणजे खासियत अशी आहे की आम्ही सकाळी निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी डायरेक्ट मंदिरात जातो। मध्ये मुक्काम वगैरे कुठेही करत नाही। म्हणजे रात्रभर हा 45 ते 50 किलोमीटरचा प्रवास सगळे भाविक भक्त करतात। मात्र अगदी आनंदाच्या वातावरणात करतात आणि एकदम शांततेच्या वातावरणात ही दिंडी 12 वर्षापासून चालू आहे। ही सातत्याने अशीच चालू राहील व हिला प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतोय। त्याची आज तुम्ही नोंद घेतली त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद। राहुरी ते शिर्डी जी साई पालखी चालती यात जे भाविक आम्हाला साई भक्त मिळतात ते फार प्रतिसाद देतात। दरवर्षी प्रतिसाद वाढत चाललेला असून यात आमचे मार्गदर्शक नाना खेवरे, रावसाहेब नाना खेवरे आणि इतर सर्वांचेच मार्गदर्शन आम्हाला लाभते। ही साईबाबांची जन एवढीच प्रार्थना की पालखी आमची सुखरूप जावी आणि सुखरूप यावी एवढी। ओम साईराम। आनंद वाटतो। गेल्या 12 वर्षापासून राहुरी शहरामध्ये पायी दिंडी सोहळा हे आमच्या मित्रांनी चालू केलेला आहे। आनंदामध्ये शिर्डी इथे 2 दिवस सर्व मित्र परिवार आणि साई भक्त घेऊन ते शिर्डी इथे जातात आणि साईचरणी सर्वांसाठी आशीर्वाद मागतात। त्यामुळं राहुरी शहराच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो। कारण की एखादी गोष्ट कुठलीही असो ती जर आपण परंपरा जर चालू केली तिला सातत्याने पाठपुरावा करणं आणि त्याच्यामध्ये सहभाग घेऊन तो आनंद उत्सव साजरी करणं याच्यामध्ये खरा एकजुटीचा आणि एक मित्र परिवाराचा हा एक नातेसंबंध जोडला जातो। हा असा संबंध त्यांच्या जीवनामध्ये पैलवानाच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक गोष्टींमध्ये संघर्ष करून मित्रपरिवार हा महाराष्ट्रामध्ये वाढला आहे। ह्याच निमित्ताने साईचरणीच्या आज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने त्यांना पुढील कामासाठी माझ्या तनपुरे कुटुंबाच्या वतीने व राहुरी शहराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। ईस्टर्न मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।